तर बघा मस्त मच्छी स्वस्त झालेली आहे. मेन म्हणजे बोंबील. तर हे बघा 100 रुपयाचे किती मी बोंबील घेऊन आलेली आहे आणि ते पण मोठे मोठे ताजे बोंबील. तर चला आता या बोंबलाचं मी काय बनवते ते तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा. आणि हा टोल मासा आणलेला आहे. तर हे टोल काय मी केले नाही, इथले 2 फक्त फ्रायसाठी घेतले. बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे बोंबील आहेत बघा, छान असे मस्त. हे बघा ताजे नुसते बोंबील. आणि आता बोंबील खाण्यात श्रावण महिन्यात मजा आहे. बघा आता हे साफ करूया आपण. हातानेच मी साफ करते आणि ताजे बोंबील आहेत. बघू शकता तुम्ही मस्त हातानेच पटापट साफ करते. ह्याला काय काटा नाही काय नाही, मऊ काटा मधला काटा. चला ह्याप्रमाणे आपण सगळे बोंबील साफ करून घेऊया. हे बघा कैची घेतली शेपटा काढायला, पोटातली घाण काढायची. तर बघा सगळे बोंबील आपले साफ झाले. जातं हे आपल्याला आंबट बनवायचं बोंबलाचं. तर लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर हे मी खलबत्त्यात कुटून घेतले. आणि आपल्याला हे बोंबील ना हिरव्या वाटणावर करायचे. म्हणजे वाटण म्हणजे हेच हिरवं वाटण, खोबरं नाही, हे हिरवं वाटण ह्याच्यावर आपल्याला करायचं, मसाला नाही वापरायचा. आणि हे आपले फ्रायचे आहेत. त्याला आगळ लावून ठेवला मी. हे बघा आता आपली तयारी चालली आहे बोंबलाचं कालवण करायचं आहे. हे खलबत्त्यात कुटलेलं वाटण ते टाकलं आणि हळद टाकली फक्त. मसाला आपल्याला यूज करायचा नाही आहे. हे आपले हिरव्या वाटणातले कालवण आहे बोंबलाचं. आता मीठ टाकलं आणि थोडंसं मी आगळ टाकलं. मग उकाळा आला मस्त. आता उकाळा आपण हे बोंबील सोडलेले आहे. बघा मोठे मोठे बोंबील आहे, तुम्ही बघू शकता, एकदम फ्रेश बोंबील. आणि त्याला जास्त हलवायचे नाही. आणि मिरच्या टाकल्यात, ह्या माझ्या आवडीच्या, मला मिरच्या आवडतात म्हणून मी मिरच्यावरती टाकल्यात. हे बघा मस्त असं थोडं थोडंच हलवायचं, याला जास्त नाही हलवायचं, नाही तर मग ते खळतात. जरी मोठे बोंबील असले ना तरी पण ते खळतात. आता हे बघा इथे आपण फ्रायचे बोंबील त्याला हळद लावले आणि मीठ लावले. आणि या 2च तुकड्या मी टोलच्या घेतल्यात फक्त. आणि आपल्याला मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय करायच्यात. हळद आणि आगळ लावलं. ते बघा आपलं कालवणाला उकाळा आलेला आहे. बघा बघू शकता तुम्ही. मसाला नाही याच्यात मी टाकला. चला म्हटलं आज वेगळ्या पद्धतीत बोंबील बनवून बघूया. तर थोडी मी 2-4 टापा ना याची पण टाकलीत, कोकमाची. आणि आपण वरून कोथिंबीर टाकली. आता छान आपलं बोंबलाचं आंबट रेडी झालेलं आहे. तर आता फ्रायचे बघा. तर मी तांदूळ घेतला आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात मी मसाला टाकला आहे. आणि आपल्याला आता ह्याच्यात बुडवून फ्राय करायच्यात. एकीकडे मी तवा ठेवला आहे गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. हे बघा तेल तापलं. आता त्याच्यावर आपण बोंबील टाकूया. हे बघा बोंबील मस्त टाकलेले आहेत. आणि बोंबील कसे ताजे आहेत ना त्यामुळे टेस्ट पण छान लागेल. आणि कोण खाणारे असतील ना तर श्रावण महिन्यात बोंबील खाऊन घ्या. आमचा उपवास असतो सोमवार, शनिवार, गुरुवार असं. पण आम्ही असं बुधवार, शुक्रवार, संडे असं मच्छी खातो. ते बघा सगळे तव्यात बसवलेत बोंबील आणि मस्त असे कुरकुरीत छान असे फ्राय केले. बघू शकता तुम्ही. बघा कसे छान झालेत की नाही. हे आपलं बोंबलाचं आंबट हळदीवरचं हिरवं वाटण हळदीवरचं. आणि हे आपले बोंबील पण रेडी झालेलं आहे. चला नमस्कार.